पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आयात शुल्क वाढवल्याने सोन्याच्या दरात 10% तर चांदीच्या दरात 15% वाढ. बुलढाण्याच्या सिल्वर सिटी खामगावमध्ये सराफा बाजारावर परिणाम. सरकारने सोने चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15% केल्याने याचा परिणाम सराफा व्यावसायिकावर झाला आहे. बुलढाण्याच्या खामगाव शहराची ओळख सिल्वर सिटी म्हणून आहे. या ठिकाणची प्रामुख्याने चांदी ही देशभरात विविध दागदागिने आणि भांड्याच्या स्वरूपात खरेदी केली जाते. आयात शुल्क वाढवल्याने सोन्याच्या दरात 10% तर चांदीच्या दरात 15% वाढ झाल्याने सोने चांदीच्या बाजारावर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 1 वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याचाही परिणाम दिसून येत आहे. त्यांनी काय केलं, 10 किलो काजू खरेदी केलं आणि ते ऑनलाईन माल केंद्र सरकारने जे आयात शुल्क वाढवलेलं आहे, तर आयात शुल्क वाढवल्याबरोबर सोन्यामध्ये 10,000ने आणि चांदीमध्ये 15,000ने वाढ झालेली आहे. निश्चित ही अपेक्षित होती. ज्याप्रमाणे माननीय पंतप्रधान श्री मोदीजींनी आवाहन केले की गंगाजळीच्यावर इफेक्ट होत आहे, तर लोकांनी सोनं खरेदी 1 वर्षासाठी थांबवावी. तर हे देशहित सर्वोपरी ह्यानुसार लोकांनी त्यांना आव्हान द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना लोकांनी सपोर्ट करायलाच पाहिजे. याच्या अगोदर सुद्धा माजी पंतप्रधानांनी असे आवाहन केलेले आहे. तर हे काही चुकीचं नाही आहे. ॲक्च्युली सोन्यावर 15% आयात शुल्क होतं, परंतु आमचे जे वित्तमंत्री आहेत श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी 15% वरून 6% आणलं होतं आणि आम्हाला त्याचा खूप चांगला इफेक्ट मिळालेला होता, चांगली ग्राहकी वाढली होती. परंतु आता परत ह्या प्रॉब्लेममुळे जे वर्ल्ड वाईड जे युद्ध वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे जे परिणाम झालेले आहेत, तर मोदीजींनी जे आवाहन केलं आहे त्याच्यासाठी हे 15% जे परत आणलेलं आहे फार मोठा फरक पडणार नाही आहे. आणि गिरायकी लोकांनी पण त्यांना मोदीजींना रिस्पॉन्स द्यायला पाहिजे.